जीतकर पहले फील्डिंग करने का निर्णय लिया है। दिलीप पाटिल कैप्टन, बबन पाटिल फैम टीम, सरवलीपाड़ा, सहारा इंडियंस सरवलीपाड़ा, बबन पाटिल फैम टीम, टीम के कैप्टन दिलीप पाटिल। इस सीजन में काफी फॉर्म में दिलीप पाटिल, अच्छी गेंदबाजी और अच्छी बल्लेबाजी की अपने टीम के लिए, और नवाब का तो जवाब ही नहीं। अच्छे अच्छे स्टार प्लेयर है नवाब स्पोर्ट में। थोड़ी देर में मैच की शुरुआत होगी। और संदेश पाटिल जब तक हैट्रिक का ताल्लुक है, जो सबसे बेहतरीन हैट्रिक है सिटी क्रिकेट में, वो खासदरा कप में, सॉरी अग्रजा कप में ली थी मराठा पंजाब के खिलाफ। सारा इंडियन के दिलीप पाटिल ने मराठा पंजाब के खिलाफ मेडन हैट्रिक ली थी। लेकिन ये भी नहीं भूलना होगा सुभाष धुमाल, कामरान जिस तरह फॉर्म में, उन्होंने भी अर्धशतक जड़ा था बाली ट्रॉफी में। दोनों ओपनर्स ग्राउंड में जाते हुए मैच की शुरुआत अब होंगी। हमारे तीनों अंपायर्स ग्राउंड में जाते हुए शिवराम वैती सर, गोरखनाथ पाटिल सर और शाहिद मोमिन सर। सहारा इंडियंस सरवलीपाड़ा के 12 आपको आना है जल्द से जल्द कमेंट्री बॉक्स में। छब्बीस तारीख से महेंद्रा एमएलए ट्रॉफी शुरू होने जा रही है, लेकिन आज बड़ा मुकाबला है सर। पहला ही मुकाबला डेंजरस रहा था, वहां पे भिवंडी टाइगर्स। सामना सुरू होणार आहे तत्पूर्वी उद्याची सामन्याची रूपरेखा आपल्यापर्यंत पोहोचवतोय। उद्या जो पहिला सामना होईल ग्रामीण पूलचा सामना होईल तो स्वयंभू पायगाव विरुद्ध अष्टविनायक ठाकूरपाडा। त्यानंतर या दोन संघांमधून जो संघ विजय प्राप्त करेल त्या संघाचा सामना होईल वीर तानाजी दापोडे संघाबरोबर। समय के बारे में कोऑपरेट करना है प्लीज। सहारा इंडियन सरवलीपाड़ा टीम के कैप्टन्स, आखिरी कॉल है आपको, हमारे आयोजक बता रहे हमें। धन्यवाद गवळी सर। पुण्याचे मी सर्वांचं मनापासून स्वागत करतो। मित्र, या स्पर्धेला एक सदिच्छा भेट देण्यासाठी मान्यवर कक्षामध्ये नुकतेच ज्यांचं आगमन झालेलं आहे, विद्यमान सरपंच ग्रामपंचायत राहणार सन्मान श्री विठ्ठलजी भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। मी या स्पर्धेचे करता धरता सन्मान श्री दिनाजी पाटील साहेब, सन्माननीय आदित्य ठाकरे चषक 2000 मध्ये आपलं मनापासून, 2017 मध्ये आपलं मनापासून स्वागत करतो। तसेच सन्मान श्री अरुणजी तरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, हवेदेवी गावचे। तसेच राजू म्हात्रे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांचंही मनापासून स्वागत असेल। शाब्दिक सुमनानी या मान्यवरांचं मी मनापासून कौतुक करतोय। ओर टू कमेंट्री बॉक्स। बहुत बहुत धन्यवाद मोहन जी। मैच की शुरुआत होती हुई दोनों ओपनर्स ग्राउंड में। नवाब स्पोर्ट के टॉस जीतकर पहले फील्डिंग करने का डिसीजन लिया था, वहां पे दिलीप पाटिल सहारा इंडियन सरवलीपाड़ा के कैप्टन ने। बड़ा मुकाबला, इसके बाद भी बड़ा मुकाबला रहेगा। मयूरश इंटरप्राइजेस और जय भोलेनाथ सरवलीपाड़ा, बिग मैच। लाइव टेलीकास्ट काफी नाम होता हुआ पूरे तालुका में, चर्चा होती भी प्रिंस मूवीज की। हमारे कमेंटर पैनल के भी सराहना काफी हो चुकी है, हमारे हैम्पर्स पैनल को भी काफी सराहना हो चुकी है। डॉक्टर गवली सर, इस टूर्नामेंट में ग्रामीण क्रिकेट ज्यादा से ज्यादा देखने मिला दर्शकों को। अगदी बरोबर, कित्येक स्पर्धा झाल्या आणि कित्येक ग्रामीण क्रिकेटमध्ये आपण बघितलं की शहरी आणि ग्रामीणचं आपल्याला बघायला मिळेल। त्याचबरोबर 40चं संघाने संधी देण्यात आलेली आहे। कित्येक स्पर्धा ग्रामीणमध्ये झालेल्या आहेत, नामांकित स्पर्धा झालेल्या आहेत। मैच की शुरुआत मेरे साथ डॉक्टर गवली सर और हमारे ऑफिसर्स को राजू पाटिल, तूने अंपायर्स ग्राउंड में हमारे मेन अंपायर शिवराम वैती सर, स्क्वायर लेग अंपायर गोरखनाथ पाटिल, स्क्वायर लेग अंपायर शिवराम वैती सर है हमारे, और मेन अंपायर गोरखनाथ पाटिल, और हमारे थर्ड आइज तीसरे अंपायर शाहिद मोमिन सर। मैच की शुरुआत होती भी
पहली गेंद हाथ में, अवी के हाथ में गेंद है। अवी भी अच्छे फॉर्म में इस साल, लेकिन पावर प्ले की पहली गेंद खेलने जा रहे बल्लेबाज जरार ने अच्छी बल्लेबाजी की थी जूनियर ट्रॉफी में, लेकिन यहां से अब अपने टीम के लिए पारी खेलनी होगी। पहली गेंद हमारी वीआईपी डाइस एन से राइट आर्म ओवर द विकेट। पहली गेंद ऑफ स्टंप पे गेंद थी, बीट जरूर हुई थी, लेकिन विकेट कीपर के हाथ से भी गेंद बीट हुई और एक एक्स्ट्रा रन अर्जित करते हुए टीम का खाता खोलता हुआ जर्रार। अच्छी शुरुआत मैं कहूंगा जर्रार की अपने टीम का अकाउंट खोलते हुए। अभी गेंदबाज फिर से एक बार हमारी वीआईपी डाइस एन से राइट आर्म ओवर द विकेट। सामने होंगे बल्लेबाज अरकम। शॉट थर्ड मैन, शॉट फाइन लेग, 30 यार्ड सर्कल में शॉट पॉइंट, शॉट कवर, लॉन्ग ऑन और वाइट लॉन्ग ऑन मिड डीप में। इस ओवर की अगली गेंद अवी की। बढ़िया हिट बल्ले से निकलता हुआ गेंद अब जाती हुई बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों के लिए। आदित्य ठाकरे चषक, आदित्य ठाकरे चषक, आदित्य ठाकरे चषक, आदित्य ठाकरे चषक। युवा सेना, युवा सेना, युवा सेना, युवा सेना। बढ़िया बल्लेबाजी होती हुई अरकम की। ये देखिए लेग स्टंप के बाहर निकल के घुमा के मिड विकेट के ऊपर से गेंद जाती हुई बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों के लिए। 6 रनों से खाता खोलने वाले बल्लेबाज अरकम, स्कोर आगे बढ़ता हुआ 7 रन। हालांकि स्लॉक किया था वह हरकम ने, उठा दिया था डीप मिड विकेट सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए। बढ़िया शुरुआत मैं कहूंगा, बढ़िया शुरुआत होती हुई नवाब स्पोर्ट की। टॉस हारकर पहले बल्लेबाजी करती हुई इस ओवर की अगली गेंद अवी की राइट आर्म ओवर द विकेट। फिर से बढ़िया गेंद थी, ब्लॉक हॉल में गेंद थी, फॉलो थ्रो में फील्ड करने की कोशिश वहां पे अवी की। 1 रन बनना, दूसरा रन लेना चाहते, वहां पे खतरा हो सकता है। मिस फील्ड के कारण 2 रन पूरे करते हुए दोनों बल्लेबाज। हालांकि पहला रन बहुत तेज लिया था, दबाव डाला था, देखा कि मिसफील्ड हो रहा है और दूसरा रन भी आसानी के साथ मुकम्मल किया। इस तरह की फील्डिंग होगी तो ज्यादा से ज्यादा टारगेट देखने मिलेगा डॉक्टर गवली सर। जिस तरह फील्डिंग हो रही है यहाँ पे सारा इंडियन सरोली पाड़ा की। अच्छी गेंदबाजी तो नहीं मैं कहूंगा, पहली ओवर में पावर प्ले का खेल जारी है। अवी के हाथ में गेंद है, अब तक 9 रन खर्च किए अपने ओवर में। अभी फिर से एक बार वीआईपी डाइस एन से राइट आर्म ओवर द विकेट। बाएं हाथ के बल्लेबाज जर्रार को फिर से बढ़िया स्ट्रोक बल्ले से निकलता हुआ पॉइंट के ऊपर से गेंद जाती हुई 4 रनों के लिए। लगाएंगे
ये देखिए ऑफ स्टंप के ऊपर गेंद थी, थोड़ा पीछे हटकर घुमा दिया कवर क्षेत्र में और गेंद जाती हुई बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए। क्या बढ़िया शुरुआत होती हुई डॉक्टर गवली सर नवाब स्पोर्ट टीम की। प्रेक्षणीय एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह, उत्कृष्ट असा फटका, थोडासा बॅकफुटला मागे गेला होता आणि गॅप मधून अगदी प्रेक्षणीय क्लास फटका। क्लासिकल संगीत ऐकायला खूप बरं वाटतं आणि क्लास फटका बघायलाही डोळ्याला आल्हाददायक वाटतं। शैलेश गायकवाड यांनी खास करून मापोलीवरनं या स्पर्धेला हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत। मापोली चषक ज्या ठिकाणी झाला होता तेव्हा खरंच शैलेश गायकवाड यांनी सुद्धा अतिशय मोलाची भूमिका त्या स्पर्धेने पार पाडली होती आयोजन समितीमध्ये। शैलेश गायकवाड आपलं हार्दिक स्वागत है या स्पर्धेमध्ये। डॉक्टर गवली सर 20 रन बने पहले ओवर में, काफी बढ़िया शुरुआत मैं कहूंगा नवाब स्पोर्ट की न्यूलैंड शेख टीम है। क्या लगता है डॉक्टर गवली सर जिस तरह रन बन रहे पहले ओवर में, अभी ज्यादा से ज्यादा खर्च कर चुके रन, 20 रन दिए अपने ओवर में। मित्र मैं नवाब यांनी सल्ला दिलेला आहे की आक्रमक क्रिकेट खेळायचं आणि पहिल्याच षटकामध्ये 20 धावा, एक चांगली सुरुवात, दमदार सुरुवात बघायला मिळते ती नवाब स्पोर्ट्स संघाची। अब गेंद दिए कप्तान ने अनंता के हाथ में, अनंता ने बाली ट्रॉफी में काफी खूबसूरत गेंदबाजी की थी। अब यहां से अपने टीम को ज्यादा से ज्यादा विकेट लेने होंगे अनंता को। आज मेरे साथ कमेंट्री बॉक्स में मेरे परम दोस्त नीलेश पाटिल है और हमारे मैजिकल वॉइस डॉक्टर गवली सर और हमारे ऑफिशियल स्कोर राजू पाटिल है। निशांत जाधव यांनी सुद्धा या स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या। धन्यवाद निशांत जाधव, आपलं हार्दिक स्वागत है। अनंता अब बढ़िया स्ट्रोक बल्ले से निकलता हुआ गेंद जाती हुई एक्स्ट्रा कवर क्षेत्र में, अंपायर द्वारा इशारा आता हुआ 4 रनों के लिए। आपण पाहू शकता प्रेक्षणीय कव्हर ड्राईव्ह, गॅप मधून प्लेसमेंट जबरदस्त, कारण मिड ऑफ आहे, एक्स्ट्रा कव्हर आहे, दोघांच्या मधून हा चेंडू गेला होता डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार। पावर प्ले के ओवर में तो काफी खूबसूरत क्रिकेट यहाँ पे मैं कहूंगा अरकम का बढ़िया बल्लेबाजी होती हुई और जरार की रन संख्या 24 रन 24 नो लॉस। बढ़िया शुरुआत नवाब स्पोर्ट टीम की। टॉस जीतकर पहले फील्डिंग करते हुई सहारा इंडियन सरोलीपाड़ा। इस ओवर की अगली गेंद अनंता की, फिर से ऑफ स्टंप के ऊपर गेंद थी, जोरदार अपील और इसी के साथ बैट का अंदरूनी किनारा विकेट कीपर के दस्तानों में। इसी के साथ पहली सफलता अपने टीम के अनंता के नाम जाती हुई। वेलकम पंडरा भिवंडी, जगदीश पाटील आपलं हार्दिक स्वागत है। वेलकम जगदीश नाईक, आपलं हार्दिक स्वागत है। वेलकम। ये आपने देखा बढ़िया गेंद थी, बाहर निकल के मारने की कोशिश की, बैट का अंदरूनी किनारा विकेट कीपर के दस्तानों में और इसी के साथ पहला विकेट अर्जित करते हुए अपने स्पेल में अपने ओवर में अनंता। अब मैं कहूंगा कमबैक करती हुई सहारा इंडियन। आउट होने से पहले 6 गेंदों में 16 रन बनाए अरकम ने। नए बल्लेबाज अब तवाब भी काफी अच्छे फॉर्म में, तवाब ने भी अच्छी बल्लेबाजी की थी बाली ट्रॉफी में और जूनियर ट्रॉफी में भी। निशांत जाधव, मोनिश तेरे आणि मुन्ना यांच्याकडनं या स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत। धन्यवाद। खारबावरनं या ठिकाणी शुभेच्छा आलेल्या आहेत। तवाब खेलने जा रहे अब इस गेंद को। अनंता की अगली गेंद राइट आर्म ओवर द विकेट वीआईपी डैश एंड से जाते हुए अनंता। पहली ही गेंद को तवाब खेल चुके बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों के लिए। डॉक्टर गवली सर पहली गेंद मैं जिस तरह कहा था कि फॉर्म में और भेज दिया बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों के लिए। पाहू शकता आपण शॉर्ट बॉल होता आणि तवाब तसा एक पिंच हिटर आहे। नवाब यांनी संधी दिलेली आहे, कारण चांगल्या स्थितीमध्ये संघ आहे। पिंच हिटरला संधी दिल्याने पहिल्या चेंडूला भिरकावून दिला, पोल केला होता चेंडूला सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी। यहां से मेरे ख्याल से 70 या 80 रन तक जाना चाहेंगे नवाब स्पोर्ट। पावर प्ले का खेल जारी है,
गेंदबाज अनंता अब तक 10 रन दिए अपने ओवर में, 1 विकेट प्राप्त किए अपने ओवर में। अनंता की इस ओवर की अगली गेंद राइट आर्म ओवर द विकेट। ठीक से बढ़िया लंबा हिट लेना चाहते थे वहां पे, बीट हुए बल्लेबाज विकेट कीपर के दस्तानों में डॉट के रूप में गेंद जाती हुई। रन संख्या 30 रन, 30 लॉस ऑफ 1 विकेट, नवाब स्पोर्ट। दिलीप पाटिल ने जो टॉस जीतकर पहले फील्डिंग करने का निर्णय लिया था, अब तक साबित नहीं हुआ अच्छा, क्योंकि अच्छी बल्लेबाजी होती हुई नवाब स्पोर्ट की। फिर से बढ़िया स्ट्रोक बल्ले से निकलता हुआ जमीन के सारे गेंद आती हुई लॉन्ग ऑन क्षेत्र में, अच्छी फील्डिंग वहां पे महेश की। 1 ही रन पूरा करते हुए दोनों बल्लेबाज, 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 31 रन, 1 विकेट के नुकसान पे। बढ़िया शुरुआत नवाब स्पोर्ट की न्यूजीलैंड शेख टीम। अनंता इस ओवर की अगली गेंद राइट आर्म ओवर द विकेट। फिर से फुलर लाइन की गेंद थी, लेकिन बढ़िया फील्डिंग लॉन्ग ऑन क्षेत्र में, 1 ही रन यहां पर बनता हुआ। यहां से मेरे ख्याल से स्ट्राइक रखना चाहेंगे वहां पे जरार। स्कोर आगे बढ़ता हुआ 32 रन, 2 ओवर की समाप्ति। डॉक्टर गवली सर, बढ़िया शुरुआत मैं कहूंगा, 32 रन बन चुके हैं 2 ओवर में। अभी भी आने वाले 3 ओवर में ज्यादा से ज्यादा रन बनाने होंगे यहाँ पे नवाब स्पोर्ट को, और वहां से 3 ओवर में ज्यादा से ज्यादा विकेट लेने होंगे सारा इंडियन को। हमारा वीआईपी डाइस दिखाया जा रहा है, काफी मेहमान हमारे बीच, सभी का तहे दिल से हार्दिक स्वागत है। सम्मानीय आदित्य ठाकरे चषक 2017 में प्रिंस मूवीज हर घरों में चर्चा होती हुई, और डीजे की तो काफी सराहना हो चुकी है। डीजे नितेश और डीजे हिमालय, प्रिंस मूवीज, रवि गुलवी फैम टीम, काफी बड़ा लाइव टेलीकास्ट दुनिया का, मैं तो कहूंगा सर महाराष्ट्र का नंबर 1 लाइव टेलीकास्ट। क्या लगता है डॉक्टर गवली सर, जिस तरह लाइव टेलीकास्ट हो रहा है पूरी भिवंडी में? नक्की ज्याने प्रशंसा करावीची वाटते रवी गुलवी, प्रथमेश, तरी त्यांची संपूर्ण टीम, राजन पाटील, आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेसाठी। राजन पाटील यांनी सुद्धा अपार मेहनत घेतलेली आहे। वेलकम। सन्मान श्री गजाननजी पाटील साहेब यांच्याकडे आगमन झाले, तसे त्यांच्या समेत सुहाजी पाटील। जयेश के हाथ में गेंदी अब कप्तान दिलीप पाटिल ने। तीसरा ओवर का खेल जारी है। विद्यमान सदस्य ग्रामपंचायत दापोडे सन्मान श्री गजाननजी पाटील साहेब यांच्याकडे आगमन झाले, आपलं मनापासून स्वागत असेल। तसेच त्यांच्या समेत सुहाजी पाटील, वीरतानी दापोडे संघाचे नामांकित खेळाडू आणि विद्यमान सदस्य ग्रामपंचायत दापोडे, दोन्हींचा आयोजकांच्या वतीनं, सामना कक्षाच्या वतीनं मनापासून स्वागत। जयेश राइट आर्म ओवर द विकेट, हमारे वीआईपी डैश एन से जाते हुए अपने फॉलो थ्रो में मिस्टेक होती हुई वहां पे फिर से एक बार रनअप लेंगे जयेश। यहां से रन रुकाने होंगे गेंदबाज जयेश को, जिस तरह बल्लेबाजी हुई है तब वो अपने 7 रन किए अब तक। जरा 5 रनों की युद्ध पे खेल रहे हैं। आउट होने वाले बल्लेबाज अरकम ने 16 रन बनाए थे। जयेश अब पहली गेंद फुलर गेंद थी, ऑफ स्टंप पे गेंद थी, बढ़िया फील्डिंग, शॉट पॉइंट पे 30 सर्कल में 1 रन बना। स्कोर आगे बढ़ता हुआ 33 रन, 33 लॉस ऑफ 1 विकेट, नवाब स्पोर्ट भिवंडी। बड़ा मुकाबला चलता हुआ, सहारा इंडियन का नाम नवाब स्पोर्ट। आमच्या मैदानाचे पंचांच्या माहितीसाठी तिसऱ्या पंचांची सुविधा उपलब्ध आहे। तिसऱ्या पंचांची सुविधा उपलब्ध आहे। थर्ड अंपर ऑन हो चुका है। अब जयेश राइट आर्म लेफ्ट आर्म गेंदबाजी होती हुई, फिर से एक बार फुलर लाइन की गेंद थी, मिड विकेट के क्षेत्र से डीप में से एक फील्डर, गेंद के ऊपर मिस फील्ड होती हुई, दूसरा रन पूरा करते हुए दोनों बल्लेबाज। सर यहां से अब अच्छी फील्डिंग करनी होगी सारा इंडियन को, जिस तरह रन बन रहे, मिस फील्ड ज्यादा से ज्यादा दिखाई दी यहाँ पे अब तक। दिलीप पाटील थोडेसे नाराज आहेत, कारण महेश यांनी जे क्षेत्ररक्षण केले खराब क्षेत्ररक्षण। दिलीप पाटील थोडेसे नाराज आहेत, संघाचे कर्णधार। निश्चित तौर पे अच्छी गेंदबाजी होती हुई जयेश की। जयेश लेफ्ट आर्म गेंदबाजी करते हुए अपने टीम के लिए फिर से एक बार ऑफ स्टंप के ऊपर गेंद थी, ऑफ स्टंप के बाहर जाती हुई अंपायर द्वारा व्हाइट का इशारा था, एक्स्ट्रा की मदद, रन संख्या आगे बढ़ती हुई 36 रन, 36 लॉस ऑफ 1 विकेट, नवाब स्पोर्ट। यानंतर होणारा सामना
संजय भाई मात्रे फॅम टीम मयुरेश एंटरप्राइजेस विरुद्ध शरद भोईर फॅम टीम जय भोलेनाथ सरवलीपाडा दोन्ही संघ कर्णधाराने नाणेफेकीसाठी तयार राहायचं आहे. जयेश फिर से एक बार बढ़िया गेंद थी, लॉन्गन लॉन्गन के क्षेत्र में गेंद आती हुई दिलीप पाटिल का बढ़िया शतरक्षण, लेकिन लगभग 3 रन बचा अपने टीम के लिए. डॉक्टर गवली सर क्या कहेंगे शतरक्षण के बारे में? अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. मला एक सेकंद असं वाटलं की चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल, मात्र वाईड ऑफ लॉंग ऑफला आपण पाहू शकता रिप्ले मध्ये कशा प्रमाणे क्षेत्ररक्षण झाले, कारण दिलीप पाटील संघाचा कर्णधार वाईड ऑफ लॉंग ऑफला होता आणि जवळपास स्ट्रेट लॉंग ऑफला येऊन क्षेत्ररक्षण करतोय. जयेश फिर से एक बार लंबा हिट लेना चाहते थे, गेंद हवा में, गेंदबाज गेंद के नीचे, लेकिन कैच नहीं पकड़ पाए वहां पे. लेकिन 1 रन पूरा करते हुए दोनों बल्लेबाज, स्कोर आगे बढ़ता हुआ 38 रन 1 विकेट के नुकसान पे. अब तक मैं कहूंगा बढ़िया टोटल 38 रन बन चुके, अभी भी तीसरे खेल ओवर का खेल जारी है. डॉक्टर गवली सर अगदी बरोबर, कारण प्रकाश जाधवला सामना आहे, फ्लड लाईटचा सामना आहे. 50+ 50च्या पुढे जर आकडा गेला तर मात्र एक संघर्ष बघायला मिळेल, कारण नवाब स्पोर्ट संघाकडे गोलंदाजी अतिशय उत्कृष्ट आहे. निश्चित तौर पे बढ़िया गेंदबाजी भी है नवाब स्पोर्ट टीम के पास. जयेश लेफ्ट आर्म गेंदबाजी, अब फिर से एक बार ऑफ स्टंप के ऊपर गेंद ऑफ स्टंप के बाहर निकलती हुई, अंपायर द्वारा व्हाइट का इशारा आता हुआ, एक्स्ट्रा की मदद होती हुई, रन संख्या आगे बढ़ती हुई 39 रन 1 विकेट के नुकसान पे. तीसरे ओवर का खेल जारी है. जयेश फिर से एक बार हमारे वीआईपी डैश एन से जाते हुए लेफ्ट आर्म गेंदबाजी होती हुई, फिर से एक बार लंबा हिट लेना चाहते थे वहां पे, फिर से एक बार ऑफ स्टंप के बाहर अंपायर द्वारा व्हाइट का इशारा आता हुआ. इस ओवर में हमें बता रहे हमारे ऑफिशियल स्कोरर की गेंदबाज ने अब तक 3 व्हाइट एक्स्ट्रा रन दे चुके अपने ओवर में. रन संख्या 40 लॉस ऑफ 1 विकेट. हरकम ने 16 रन बनाए 6 गेंदों में. तवाब अच्छी बल्लेबाजी करते हुए अब तक तवाब ने 10 रन बनाए और जरार 7 रन के युद्ध पे खेलते हुए अपने टीम के लिए. जयेश लेफ्ट आर्म उर्द विकेट जाते हुए वीआईपी डैश एन से फिर से मारने की कोशिश की थी, वहां पे बीट हुए, वहां पे बल्लेबाज सीधी विकेट कीपर के दस्ताने में जाती हुई डॉट के तौर पे रन संख्या अटकती हुई अब 40 रन के ऊपर. बढ़िया गेंदबाजी मैं कहूंगा, हालांकि वाइड डाल चुके जयेश, लेकिन लंबा हिट इस ओवर में मारने नहीं दिया बल्लेबाजों को. जयेश फिर से लाइन की गेंद थी, अब बीट हुए बल्लेबाज और इसी के साथ ओवर की समाप्ति, 3 ओवर की समाप्ति. टोटल रन संख्या 40 रन. आने वाले 2 ओवर में क्या यहां से और 20 रन जोड़ना चाहेंगी नवाब स्पोर्ट, या सारा इंडियन अच्छी गेंदबाजी कर 50 के अंदर रुकना चाहेंगी? तो आइए 2 ओवर के लिए हमारे सर डॉक्टर गवली सर. धन्यवाद संदेश पाटील भिवंडीकर. यानंतर सामना होईल मयुरेश एंटरप्राइजेस संजय भाई मात्रे फॅम टीम विरुद्ध शरद भोईर फॅम टीम जय भोलेनाथ सरवलीपाडा. दोन्ही संघ कर्णधाराने नाणेफेकीसाठी तयार राहायचं आहे. आमचा मान्यवर कक्षामध्ये आज कित्येक मान्यवर, विठ्ठलजी भोईर हे विद्यमान सरपंच आहेत राहणार गावचे, यांनाही आपण पाहू शकता. आमचे माणिकजी पाटील हे सुद्धा या स्पर्धेसाठी अपार मेहनत घेत आहेत. आणि आमचं पाहू शकता आमचे पंच रुपेश सावंत आणि दिनेशजी नाईक आणि फैज रईस यांची एक जे चक्कर गोलंदाज त्यांच्यावर थोडीशी दहशत असते नेहमीच. कुठल्याही चक्कर गोलंदाजांना फैज रईस मैदानात असणं पसंत करणार नाहीत. और डॉक्टर गवली सर पॉइंटर के अच्छे स्ट्राइकर बल्लेबाज भी थे, वहां पे दिखाया गया था वहां पे रईस फैज को. वेळेसंदर्भात सहकार्य करायचं आहे. 5 षटके जी आहेत ती 25 मिनिटात पूर्ण करायची आहेत. पंचांनी सुद्धा वेळोवेळी वॉर्निंग द्यायची आहे, कारण तब्बल ही 3 षटकी झाली आहेत. 3 षटकाला तब्बल 19 मिनिटे लागलेली आहेत.
म्हणजे 2 षटकांसाठी फक्त 6 मिनिटे उरलेली आहेत. चाळीस धावा झाल्यात. 1/40. एक चांगल्या स्थितीमध्ये नवा स्पोर्ट्स. हरकम याने चांगली फलंदाजी केली होती, बाद झाली. आता मात्र खेळण्यासाठी सज्ज होतोय तवाब. हा चेंडू मात्र पंचांचा नो बॉलचा इशारा आहे. नो बॉलचा इशारा आहे पंचांचा. बीमर चेंडू आहे. फलंदाजाला जखमी करण्याच्या उद्देशाने हाताळलेला चेंडू होता. 1 धाव मिळणार आहे आणि फ्री असणार आहे. धावसंख्या वाढलेली. धावसंख्या झाली 41. 41. जरार खेळण्यासाठी सज्ज होतोय. यावेळी मात्र थोडासा स्टेप आउट झाला होता. चेंडू मात्र थोड्याशा उजव्या यष्टीच्या बाहेरून सरळ निघून गेलेल्या यष्टी रक्षकाच्या हातात. निधावच्या रूपात चेंडूची समाप्ती. फ्रीडचा फायदा उचलता आलेला नाहीये. निधाव चेंडू. धावसंख्या स्थिर आहे 41. महेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. याला फुलटा चेंडू. मात्र फायदा उचलता आला नाही. मिड ऑफ कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये. डीप मधून क्षेत्ररक्षक जोपर्यंत पोहोचतोय तोपर्यंत संधी मिळते. जरा फक्त 1 धाव पूर्ण करायची आणि एका धाव्याने धावसंख्या होते नवाब स्पोर्ट्स संघाची 42. 42. 1 बाद 42. 42 रन. 1 खिलाड़ी के नुकसान पर हरकम बाद झालेला आहे. त्यानंतर मात्र दोघांमध्ये एक पार्टनरशिप बघायला मिळते. खास करून तवाब ज्याच्याकडे मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. चांगल्या स्थितीमध्ये अजूनही संघ आहे नवा स्पोर्ट्स संघ. नाणेफेक हरल्यानंतर फलंदाजीला प्रारंभ केलेला आहे. महेश लेफ्ट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी करतोय. याला फुलटा चेंडू ड्राईव्ह केलेला आहे वाईड ऑफ लॉंग ऑनला. 1 पेक्षा जास्त मिळणार नाही कारण चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. एका धाव्याने धावसंख्या वाढते. धावसंख्या होती 43. या षटकामध्ये धावा एकेरीच्या रूपाने मिळत आहेत. धावसंख्या झाली 43. चांगली गोलंदाजी हाताळतोय महेश. यावेळी मात्र खेळण्याचा प्रयत्न केलेला नाही कारण स्वैर चेंडू उजव्याच्या खूपच बाहेर जातोय. पंचांचा वाईट बॉलचा इशारा. एक अवंतर धाव मिळते. धावसंख्या झालेली 44. 1 बाद 44. 44. 44 रन. 1 खिलाड़ी के नुकसान पर. नाणेफेक हरल्यानंतर नवा स्पोर्ट्स संघाने फलंदाजीला प्रारंभ केलेला आहे. या षटकात मात्र थोडासा स्वैर मारा बघायला मिळतोय पण संधी दिली जात नाही मोठा फटका खेळण्याची. मित्रांनो आपण जी स्पर्धा पाहतात सन्माननीय आदित्य ठाकरे चषक 2017. याला फुलटा चेंडू. खरं तर खेळायचं कव्हरच्या दिशेने चेंडू मात्र ते थर्ड मॅनला स्क्वेअरिश थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्या होते 46. चौथं षटक हे मार्गस्थ आहे. धावसंख्या 46. महेश याला मात्र लॉफ्ट केलेला चेंडूला. चेंडू हवेत आहे आणि बरोबर अगदी लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. व्हॉट अ शॉट. छक्का लगा, बल्ला उठा
शॉट ऑफ द डे, आजच्या दिवसातला सर्वोत्कृष्ट फटका म्हणता येईल जरार मुल्लाच्या बॅट मधून आलेला, कारण उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता, लॉफ्ट केलेला होता, भिरकावून दिला होता, लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. षटकाने याचबरोबर 50 धावाही पूर्ण होत आहेत. 50 रन पूरे होते हुए नवाब स्पोर्ट टीम के काफी बढ़िया बल्लेबाजी होती हुई. 52 धावा झाल्यात. 52. महेश लेफ्ट आर्म राउंड विकेट. फुलटा चेंडू, फायदा उचलता आलेला नाहीये. धावबाद करण्याचा प्रयत्न होतोय, ओव्हरथ्रो होतोय. ज्या ठिकाणी कुठल्या प्रकारची धाव नव्हती त्या ठिकाणी 2 धावा आणि तिसरी धावी घेण्याचा प्रयत्न केला जाते, धोकादायक ठरू शकतोय. इकडून तिकडे चोहीकडे मैदानात धावपळ बघायला मिळते. ज्या ठिकाणी 1 धाव नव्हती त्या ठिकाणी 3 धावा मिळत आहेत. धावसंख्या होती 55. 4 षटकांचा खेळ पूर्ण होतोय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 1/55. धन्यवाद. 55 रन, 4 ओवर की समाप्ति. O2 मोहन भोईर. शेड्यूल पूर्ण करा सर, 5 ओव्हर होऊ द्या. धन्यवाद मोहन भोईर. 4 षटकांचा खेळ पूर्ण झालेला, धावसंख्या झालेली 55. 55 रन, 1 खिलाडी के नुकसान पर. दोघांमध्ये पार्टनरशिप बघायला मिळते. आणि एक मोठी धावसंख्या जर तुम्हाला उभी करायची असेल तर वन हॅज टू प्ले अँकर रोल. जसे या ठिकाणी पाहतोय जरार मुल्ला यांनी अँकर रोल म्हणजे एक बाजू लावून ठेवलेली आहे आणि तवाब या ठिकाणी चांगली फलंदाजी करतोय. पार्टनरशिप, चांगली भागीदारी बघायला मिळते आणि अशा प्रकारे झालं तर एक चांगली धावसंख्या उभी राहू शकते. आणि मित्र म्हणून की 70 पर्यंत जाण्याचा विचार असणार आहे. नक्कीच 70चं लक्ष समोर ठेवलेलं असावं. नवा स्पोर्ट्स जाणे अतिशय उत्कृष्ट फलंदाजी आपण नवा स्पोर्ट्स संघाकडून पाहतोय. तसेच जरार मुल्ला याने 32 अर्धशतकाचे शिटी क्रिकेटमध्ये झलकवल्या गेलेल्या आहेत. ते 29 अर्धशतकाचे होते. 72 धावा कैफी अजमी ट्रॉफीमध्ये झलकावल्या गेल्या होत्या. जे 2 संघ गवळी सर आपण पाहतोय निश्चितच सध्या खेळत आहेत सहारा इंडियन आणि नवाब स्पोर्ट्स. त्यामध्ये 28 अर्धशतक होतं सिटी मधलं तर मयूर या फलंदाजाने कैफी अजमी ट्रॉफीमध्ये झलकावलं गेलं होतं. आणि 29 अर्धशतक जरार मुल्ला नवाब स्पोर्ट्स संघाचा फलंदाज यांनी कैफी अजमी ट्रॉफीमध्ये 72 धावांची एक चांगली खेळी पेश केली होती. यानंतर दोन्ही संघाने टॉस बॉक्स मध्ये ह्याच आहे जय भोलेनाथ सरवलेपाडा आणि मयुरेस एंटरप्राइजेस. याला मात्र पोल आणि पॉवरफुल लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. आदित्य ठाकरे चषक, आदित्य ठाकरे चषक, आदित्य ठाकरे चषक, आदित्य ठाकरे चषक. युवा सेना, 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 युवा सेना. आपण रिप्लेमध्ये पाहू शकता कशा प्रकारे अकूट टप्प्याचा चेंडू होता. चेंडूला फुल गेलो होता, फुल अँड सक्सेसफुल. लवकरच गवळी सर आपण बघितलं होतं हरकत मध्ये आला होता फलंदाज आणि म्हटलं जाते हरकत में बरकत आहे. जरार याने मात्र आक्रमण केलेलं आज चांगली फलंदाजी करतोय. बिलॉंग्स टू बोरिवली, पडगा बोरिवली. जरार तर हरकम याने चांगले फलंदाजी केली. 6 चेंडू फेस केले होते आणि 16 धावांचं योगदान दिलं होतं. गवळी सर आपण आठवत असेलच धनेश शेलवंना एका बलाढ्य संघासमोर जे हरकम याने खेळी पेश केली होती 70 धावांची, त्या वर्षातील सर्वोत्कृष्ट खेळी ठरली होती. 61 धावा झाल्यात. आम्ही कारभारी आणि वापरून रमेश थेरे आणि खास करून मोनिश मयूर याला हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. मयूर याला हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. 61 धावा झाल्यात. 61. मी सुरुवातीला सांगितलं होतं की 70चं नक्कीच समोर लक्ष ठेवलेलं असणार आहे नवाब स्पोर्ट्स संघाने. आणि फ्लड लाईट मध्ये दुधी प्रकाशामध्ये 70 धावांचं लक्ष जर पोहोचलं तर थोडस मानसिक दबाव येऊ शकतो तो सहारा इंडियन संघावर. पण हे विसरून चालणार नाही की सहारा इंडियन संघाची स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. खास करून संघाचा कर्णधार दिलीप पाटील फॉर्म मध्ये एक चांगली लढत बघायला मिळेल. जयेश पुढे गोलंदाजी मार्कवर
याला मात्र रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू बॅटच्या पाठीने सरळ जात येतो. यष्टी रक्षकाच्या हातात निर्धाव रूपात चेंडूची समाप्ती. मात्र एक आश्चर्याची गोष्ट ही या सामन्यामध्ये पाहायला मिळाली. दिलीप पाटील यंदा गोलंदाजीमध्ये चांगल्या फॉर्ममध्ये आहे, ज्याने मराठा संघाविरुद्ध अग्रजा चषक पिंपलासमध्ये मिडियम विकेट हॅट्रिक घेतली होती. त्या गोलंदाजी मात्र गोलंदाजी या सामन्यामध्ये केलेली आपल्याला पाहायला मिळाली नाही. जयेश लेफ्ट हॅम राऊंड विकेट. यावेळेला मात्र पुन्हा स्टेप आउट झालेला होता. चेंडू थोडासा उजव्या यष्टीच्या बाहेर निघून गेलेला आहे यष्टी रक्षकाच्या हातात. बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव. स्लॉगर मध्ये एक चांगली गोलंदाजी हाताळतोय तो जयेश. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळेला मात्र पुन्हा एकदा शेवटच्या क्षणी चेंडू सोडून दिलेला आहे. पडल्यानंतर चेंडू तसा टर्न होतो, वळतोय आणि उजव्या यष्टीच्या बाहेरनं सरळ निघून जातोय. निधावच्या रूपात चेंडूची समाप्ती. 3 चेंडू निधाव झालेले आहेत. पाहू शकता आपण कशा प्रकारे टर्न झाला होता, चेंडू वळला होता, उजव्या यष्टीच्या बाहेर गेलेला होता. अप्रतिम गोलंदाजी गवळी सर आपल्याला पाहायला मिळते जयेश याच्याकडून. जयेश याला मात्र ट्राय केला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. कुठलाही क्षेत्ररक्षक नाही, 2 षटक झेपवत आहेत. मात्र चेंडू दोघांच्या मधून जातोय. 4 धावांसाठी चौकार. फटका हा खरं तर या पूर्वीचा फटका होता, जो षटकार लॉंग ऑफला मारलेला षटकार होता. जयेश 65 धावा झाल्या, 65. जयेश याला मात्र लॉब केलेला आहे. लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. झाला होता आणि अचूक टायमिंग, ताकदवर फटका, ताकदीचा वापर केला होता. चेंडू लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर गेला होता 6 धावांसाठी. आणि जे लक्ष समोर ठेवलं होतं नवाब संघाने त्याला मात्र स्पर्श केलेला आहे. कारण 71 धावा झालेल्या आहेत आणि 72 धावांचं लक्ष. धन्यवाद गवळी सर. 47 धावांची पार्टनरशिप. नाणेफेक केली जाणार आहे. जय भोलेनाथ सवलेपाडा संघाचा कर्णधार आणि मयुरेश एंटरप्राइजेस संघाचा कर्णधार, दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. हॅलो. पुढच्या मी सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. मित्र, मान्यवर कक्षामध्ये काही मान्यवर व्यक्तींचं आगमन झालेलं आहे. सन्माननीय आदित्य ठाकरे चषक 2017 आणि या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी मान्यवर कक्षामध्ये काही मान्यवर व्यक्तींचं आगमन झालेलं आहे. आयोजकांच्या वतीने त्यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान होत आहे. स्वागत आणि सन्मान होतं अतिथींचं, मान्यवरांचं, पाहुण्यांचं. वेलकम वेलकम वेलकम. सुस्वागतम सुस्वागतम. मित्र, मान्यवरांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सर्व मान्यवरांचं, पाहुण्यांचं मी मनापासून स्वागत करतोय. भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक सन्मान श्री दिलीपजी गुडवी साहेब, गटनेते, तसेच सन्मान श्री दिलीपजी नाईक साहेब या ठिकाणी उपस्थित, आपले मनापासून स्वागत असेल. तसेच प्रभुदासजी पटेल साहेब, तसेच सन्मान श्री विजय कडोम चौधरी साहेब, आपलेही मनापासून स्वागत असेल. स्वागत आणि सन्मान होतो अतिथींचं, मान्यवरांचं, पाहुण्यांचं. मित्र,
या स्पर्धेला एक सदिच्छा भेट देण्यासाठी मान्यवर कक्षामध्ये नुकतीच त्यांचं आगमन झालं होतं. सन्मान श्री विठ्ठलजी भोईर, विद्यमान सरपंच ग्रामपंचायत राहणार. मी ओमकार युवा स्वस्त आणि स्वस्तीचे विद्यमान खजिनदार रमाकांत घरसाहेब आपणास विनंती करतो, आपण शुभ हस्ते या मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान करायचंय. सन्मान्य श्री विठ्ठलजी भोईर साहेब, विद्यमान सरपंच ग्रामपंचायत राहणार. मी रमाकांत घरसाहेब आपणास सदस्य ग्रामपंचायत दापोडे सन्मान श्री गजानजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी हरेश माळी आपणास विनंती करतोय, आपण आपल्या शुभ असते त्यांचं विशेष स्वागत आणि सन्मान करायचंय. प्रॅक्टिस थांबवायची आहे. मैदानाच्या बाहेर जे गॅलरीमध्ये प्रॅक्टिस आहे ती प्रॅक्टिस थांबवायची आहे, कारण विद्यमान सदस्य शुभ असते त्यांचं विशेष स्वागत आणि सन्मान करायचं. माणिक पाटील आपण आपल्या शुभ असते अरुण तरे साहेब यांचं विशेष स्वागत आणि सन्मान करायचं. सहारा इंडियन संघासाठी रोशन पाटील कुरुन यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. सन्मान्य व्यासपीठावर मान्य श्री रमेश दिवेकर साहेब या ठिकाणी उपस्थित आपले मनापासून स्वागत असेल. प्रदीप दिवेकर साहेब या ठिकाणी उपस्थित आपले मनापासून स्वागत असेल.
आलेल्या मान्यवरांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत असेल. मित्रो, या स्पर्धेला एक सदिच्छा भेट देण्यासाठी मान्यवर कक्षामध्ये नुकतंच ज्यांचं काही आगमन झालेलं आहे, अजगांच्या वतीनं त्यांचं मी शाब्दिक सुमनानी स्वागत आणि सन्मान करतोय. भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक आणि शिवसेनेचे गटनेते आदरणीय श्री दिलीपजी गुडवी साहेब या ठिकाणी उपस्थित आहे. आपलं मनापासून स्वागत असेल. तसेच त्यांच्या समेत भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक दीपक नागरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच सन्मान श्री विजयजी चौधरी साहेब विद्यमान नगरसेवक भिवंडी मनपा, तसेच सन्मान श्री प्रभुदास पटेल साहेब विद्यमान नगरसेवक भिवंडी मनपा, तसेच सन्मान श्री रमेश दिबेकर साहेब विद्यमान नगरसेवक भिवंडी मनपा, तसेच सन्मान श्री किशोर कर्णकार माजी नगरसेवक भिवंडी मनपा, दिलीपजी नाईक साहेब सचिव शिवसेना भिवंडी शहर सचिव, तसेच नरेंद्र सेटे साहेब विद्यमान नगरसेवक भिवंडी मनपा, प्रदीप दिवेकर सचिव स्थानिक लोकाधिकार समिती, भरत सकपाल साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. सहसंपर्क प्रमुख भरतजी सकपाळ आपलेही मनापासून स्वागत असेल. गोकुलजी कदम साहेब सहसचिव आपलेही मनापासून स्वागत असेल. सुनील दांडेकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, आपलेही मनापासून स्वागत असेल. विनोदजी म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित आहे, आपलेही मनापासून स्वागत असेल. राजन पाटील आपण संपर्क साधायचा आहे. राजन पाटील वीर तानाजी दापोडेचे राजन पाटील आपण संपर्क साधायचा आहे. सोनीदास गुळवी साहेब या ठिकाणी उपस्थित, आपले मन शाब्दिक सुमनानी या सर्व मान्यवरांचं मनापासून स्वागत. स्पर्धेचे सर्व युवा अधिकारी युवा सेना ठाणे ग्रामीण सन्माननीय दिना पाटील साहेब यांचं मान्यवर कक्षामध्ये आगमन झालेलं आहे. मी ओंकार युवा सेवा संस्था यांच्या वतीने या स्पर्धेमध्ये दिना पाटील साहेब आपलं मनापासून हार्दिक स्वागत करतोय. वेलकम 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 सर. दोस्तों, आदित्य ठाकरे कप 2017 में आप सभी का हार्दिक स्वागत है. बहुत ही खूबसूरत मौसम, इस वक्त धीमी हवाएं चलती हुई. दीना पाटिल जी और ऑर्गेनाइजिंग कमेटी की जानिब से आप देख रहे हैं आदित्य ठाकरे कप मुकाबला हो रहा है नवाब स्पोर्ट्स बनाम सारा इंडियंस. इस वक्त नवाब स्पोर्ट्स ने कुल मिलाकर 71 रन बनाए. बहुत बढ़िया बल्लेबाजी की थी. जरार मुल्ला ने 17 गेंदों पे 31 रन बनाए. 6 गेंदों में अरकम ने 16 रन बनाए और तवाब ने 7 गेंदों में 11 रन बनाए. आज वैसे भी 24 मार्च है और आज डीन जोन्स का जन्मदिन है. 1961 में जन्म हुआ था ऑस्ट्रेलिया के डांसिंग बैट्समैन डीन जोन्स का. और आज के दिन 2011 में भारत ने क्वार्टर फाइनल में शिकस्त दी थी ऑस्ट्रेलिया को. दीना पाटिल जी, हमसे जुड़ते हुए आपका हार्दिक स्वागत. आज 24 मार्च जागतिक क्षयरोग दिवस आहे. ट्युबरक्युलोसिस डे, टीबी डे. त्या रुग्णांसाठी विनामूल्य उपचार आहेत. डॉट्सद्वारे जे उपचार घेतले जातात ते विनामूल्य उपचार होतात. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. नवा स्पोर्ट्स संघाने आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय कारण सलामीची जोडी मैदानात येते. Yes, 72 is the target to openers on the ground. Samir Tangri with Dilip Patil. I think Sara Indians change their strategy now. They are looking at quick runs here. Mayur opened the inning with Dilip Patil. Mayur played a very good knock in ruler. His original team is an inform all-rounder. Lot of batting to follow in Sara Indians. You are watching respected Aditya Thackeray
Cup 2017 from Veer Tanaji Dapode Cricket Ground. एक विशाल लक्ष आहे त्यामुळे थोडंसं मयूर यास बढती दिलेली आहे सलामीला, कारण मयूर असा एक फलंदाज आहे, विस्फोटक फलंदाज ज्याची ख्याती आहे, डावखुरा शरीदार फलंदाज. Yes, next match the War of Titans between Mayuresh Sports and Jai Bholenath Sports Saroli Para is going to be Aymar. Salahuddin open the bowling attack. Everybody ready now. Facing him Mayur. 72 is the target in front of Sara Indians. Salahuddin, first ball of the match. This time played over the infield. What a shot through the cover point for 4. आदित्य ठाकरे चषक, आदित्य ठाकरे चषक, आदित्य ठाकरे चषक, आदित्य ठाकरे चषक. रिप्ले मध्ये आपण पाहू शकता थोडासा मागे आला होता आणि कव्हरच्या वरून फटका केला होता आणि चेंडू डीप कव्हर सीमारेषेच्या बाहेर गेलेला आहे. 4 धावांसाठी चौकार. Beautiful stroke indeed. Max Roman snatched away over the infield for 4. Salahuddin goes to Mayur. This time base in the air. Faster one and batsman once more looking for off drive. Beats him outside the off stump. 4 for no wicket. Sara Indians, Baban Patil fam team. Slower one put away over mid wicket. No chance for anybody. 6 runs. What a start from Mayur. Juicy full toss. Swung dash ball high in the air. Cleared the mid wicket boundary for 6. Salahuddin tried to change of pace but will connect by Mayur. 6 more to total now. Score bouncing to 10 for no wicket. मयूर तरे याला शुभेच्छा आलेल्या आहेत. अक्षय डाके आणि सत्यवान तरे तसेच अनिकेत कारभारी यांच्याकडे सुद्धा हार्दिक शुभेच्छा आल्या आहेत. धन्यवाद. This time over the infield, taking his chances all the way to the whitish long off fence for 4. What a positive reply from Sara Indians and Mayur. Frees his arm, taking his chances. Over goes the mid-off. Typical power play stroke, 4 runs. अगदी बरोबर. टिपिकल पॉवरप्लेचा फटका आपण बघितला. मिड ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या वरून चेंडू लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर गेला होता. टिपिकल पॉवरप्लेचा फटका. आवश्यक धावगती जी आहे, आस्किंग रन रेट आहे, त्या धावगतीला जवळपास स्पर्श केलेला आहे. कारण 72 धावांचं जे लक्ष्य आहे त्याला 14 किंवा 15 धावा ह्या प्रत्येक षटकामध्ये करायच्या आहेत. Now very worried captain of Nawab Sport. Adjustment in the field now. So far in 4 balls, 14 runs from Mayur's bat. What a start from Mayur. Is the key player. Salahuddin, very expensive so far. Turn from Dapode. Bounce to Mayur once more looking for on drive. There's a half-hearted appeal. Leg by signal from umpire. 1 to score now. Score moves up to 15 without loss. Asking run rate is 14.40. मयूर यास या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. योगेश वसंत पाटील तसेच संदीप पाटील यांनी मयूर याला हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. सध्या तरी ऑल इज वेल आहे. Kishore Jadhav and Prabhu Jadhav also all the best for Mayur. Mayur on 14 and his score is 15 for no wicket. Is going to be Salahuddin. Goes past us, facing him hard hitting batsman, the captain of Sara Indians, Dilip Patil.
This time try to tuck away on the onside. There is appeal for LBW. Leg by signal from umpire. That marks end of the first over. 16 for no wicket. एक चांगली सुरुवात म्हणता येईल कारण समोर जे लक्ष आहे 72 धावांचं लक्ष आहे. मित्रांनो आपण जो सामना पाहतोय दोन बलाढ्य संघामध्ये सामना सहारा इंडियन विरुद्ध नवाब स्पोर्ट्स संघाने नाणेफेक हरल्यानंतर फलंदाजी केली होती आणि 72 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे आणि लक्ष्याचा पाठलाग करताना सहारा इंडियन संघाची एक दमदार सुरुवात पहिल्या षटकामध्ये बिनबाद 16. एक ओवर की समाप्ति 16 रन बिना किसी विकेट के. ये देखिए मान्यवर कक्ष दिखाया जा रहा है. इसके बाद जो मुकाबला है संजय मात्रे एफएम टीम मयूरेश स्पोर्ट्स बनाम जय भोलेनाथ सरोली पारा. उसके बाद महिंद्रा स्पोर्ट्स को हम एक्शन में देखेंगे जिनका मुकाबला बिंग शेख स्पोर्ट्स से होने जा रहा है. वेलकम मिलिंदजी तावडे साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालेले आपले मनापासून स्वागत असेल. गेंदबाजी के लिए अब लगाए गए गेंदबाज भिवंडी के मिचेल स्टार्क अहमद को. अहमद पहली गेंद इस मर्तबा बढ़िया गेंद थी. अपील वहां पर डॉट गेंद. एक बात जरूर कहूंगा कि अहमद के जो ओवर हैं गौली सर भिवंडी के मिचेल स्टार्क है उनका बॉलिंग एक्शन देखिए ऑस्ट्रेलिया के बिल्कुल मिचेल स्टार्क की तरह. ये देखिए रिप्ले में हूबहू वही बॉलिंग एक्शन है. इनके जो 2 ओवर है ये बहुत ही निर्णायक रहेंगे इस मैच के लिए. मुंबईसाठी हार्दिक शुभेच्छा जयेश डॉन गुंदवली यांच्याकडून. समीर भुईर हमारे बीच में जिन्होंने कमेंटेटर ऑफ द ईयर के लिए इनाम रखा है आम आदमी पार्टी के. इस मर्तबा फिर से बढ़िया गेंद. अपील वहां पर कॉट बिहाइंड की. पैरों से टकराने के बाद गेंद नहीं गई थी वाइट. 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 17 पे पहुंचा. लेकिन एक बात तो जरूर है कि अहमद ने इस सीजन में बहुत खूबसूरत गेंदबाजी की है. जयेश टॉन गुंदोली ने मयूर को ऑल द बेस्ट कहा है. सारा इंडियंस और मयूर को ऑल द बेस्ट कहा है. धीरज पाटिल गणेश पाटिल ने दापोटे से. ये अच्छे मित्र भी हैं. वीर तानाजी ए आणि वीर तानाजी बी 40+ ये दोन्ही संघ नायक आपण त्वरित व्यापी कक्षाची संपर्क साधायचा. पुल कर दिया. बहुत खूबसूरत शॉट. 6 रन. टिपिकल दिलीप पाटिल स्ट्रोक. धड़क धड़क ढोल अहमद लेफ्ट आर्म ओवर द विकेट जा रहे हैं. सामना करेंगे दिलीप पाटिल. अहमद मुड़ते हुए दापोटे एंड से लेफ्ट आर्म ओवर द विकेट जाते हुए. इस मर्तबा ऑफ स्टोर्स खेला है गेंद को और गेंद जा रही है इस वक्त बाउंड्री के बाहर. 4 रन स्क्वायर लेग फेंस पर.
ये देखिए बहुत ही गजब का शॉट, बैकलीफ को नीचा किया, फुल टॉस गेंद थी, फ्लिक कर दिया गेंद को खूबसूरती के साथ स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर, 4 रन। अति सुंदर फटका बघायला मिळाले. लोअर फुलटॉस चेंडू होता, आधी चेंडूवर नजर ठेवली होती, फ्लिक केला होता चेंडूला डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर, 4 धावांसाठी चौकार. अहमद दिलीप पाटिल के लिए छोटी गेंद, पुल और पावरफुल, देखते रह गए खिलाड़ी, 6 रन. दिलीप पाटिल मात्र एक गेंदबाज है जिन्होंने दोनों फॉर्मेट में 6 लगाए. ये देखिए फिर से गेंद को आने दिया था, पिछले पांव पे चले गए थे, बहुत खूबसूरत एग्जीक्यूशन, गेंद बल्ले से टकराई, उस पे मोहर थी, 6 रनों की. लूट लिया है यहां पर दिलीप पाटिल ने अहमद को. स्कोर 33 पे पहुंचा है. हालांकि नवाब कुछ बात कर रहे हैं अहमद से, टीम के कैप्टन. पहिल्या षटकामध्ये मयूर यांनी आक्रमण केलं होते आणि या षटकामध्ये मात्र संघाचा कर्णधार दिलीप आक्रमण करतोय. दोन्ही बाजूने आक्रमण सुरू आहे आणि चांगल्या स्थितीमध्ये संघ जातोय. सहारा इंडियन 33 धावा झाल्यात. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. दो धारी तलवार जब चलती है तो कटना तो खरबूजे को पड़ता है. हालांकि जरार मुल्ला ने अच्छी बल्लेबाजी की थी. इस सीजन में वो भी अर्धशतक लगा चुके थे कैफी आजमी में. अहमद आगे रखा था, ड्राइव किया गेंद को डीप मिड विकेट पे, खिलाड़ी पीछा कर रहे, नहीं रोक पाएंगे, 4 रन. आदित्य ठाकरे चषक, आदित्य ठाकरे चषक, आदित्य ठाकरे चषक, आदित्य ठाकरे चषक. क्या शॉट खेल रहे हैं दिलीप पाटिल, बैकलीफ को नीचा किया था, ये देखिए ऑफिस टोस खेला था, प्लेसमेंट गजब की, अफलातून शॉट, 4 रन. आप प्रेशर में आती भी नवाब स्पोर्ट, क्योंकि मैंडेटरी पावर प्ले में रनों की लूटमार मचाई है. सहारा इंडियंस ने 37 रन बिना किसी विकेट के, जबकि सहारा इंडियंस को ओएस अभी बिनार ने हार्दिक शुभकामनाएं दी है. ऑल इज वेल चलता हुआ आधा रास्ता पार कर चुकी है, जबकि दूसरा ओवर चल रहा है. अहमद बहुत महंगे साबित हो रहे. इस सीजन में पहली मर्तबा अहमद इतने रन दे रहे. मिचेल स्टार्क भिवंडी के चल नहीं पा रहे. फिर से बैकफुट पे गए, फिर से गैप में स्ट्रोक, 4 रन. क्या बल्लेबाजी कर रहे हैं दिलीप पाटिल. जो शॉट निकल रहा है वो बाउंड्री के बाहर. इस ओवर में अहमद ने मेरी तरह सिल्वर जुबली मना ली, 25 रन दे डाले, जबकि 25वें साल में मेरा कमेंट्री का यस मेरे साथ खड़े रह गया अहमद. 2 ओवर की समाप्ति, रनों की लूटमार मचाई है, 41 रन हुए और 2-3 ओवर में अब केवल 31 रन चाहिए. लेकिन क्रिकेट वैसे भी अनिश्चितताओं का खेल है. लेकिन गवली सर कहते हैं कि वेल बिगन इज हाफ डन. अच्छी शुरुआत हुई है. क्या ये शुरुआत अंत भी अच्छा रहेगा, ये बताने के लिए आ रहे हैं माइक्रोफोन पे डॉक्टर गवली सर. धन्यवाद सिद्दीक बाबे. पॉवर प्ले मध्ये एक पॉवरफुल सुरुवात बघायला मिळते. सुरुवात चांगली झालेली आणि बालगोपाल सरलीपाडा संघाकडून सहारा इंडियन्स संघाला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. सध्या तरी ऑल इज वेल आहे. महेंद्र शेठ पाटील यांचं आगमन झालेलं आहे, जे दिव्यामृत ड्रिंकिंग वॉटरचे प्रोप्रायटर आहेत. त्याचबरोबर ओंकार युवा सेवा संस्था याचे ते कार्याध्यक्ष आहेत. आपलं हार्दिक स्वागत आहे, वेलकम. हॅलो सर, पुढच्या संघाला इन्व्हाइट करायचं आहे ओपनच्या नाणेफेकीसाठी. संजय भाई मात्रे फॅम टीम, मयुरेश एंटरप्राइजेस संघाचे कर्णधार आणि शरद भोईर फॅम टीम, जय भोलेनाथ संघाचे कर्णधार, दोघांनी नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. 41 धावा पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल सुरुवात. एक विशाल लक्ष्य समोर असताना एक दमदार सुरुवात. सामना जेव्हा सुरू झाला तेव्हा आवश्यक धावगती होती. आता मात्र 3 षटकामध्ये आवश्यक धावगती आस्किंग 100 दबाव हा कमी होणार आहे. 10.33 ही आवश्यक धावगती असणार आहे. थोडं सोपं समीकरण, पण अजूनही सामना संपलेला नाहीये. अजून एक एखादा षटक जर चांगला हाताळला आणि फलंदाज बाद केले
तर मात्र उर्वरित 2 षटकामध्ये एक रंगत बघायला मिळेल. मित्रांनो, आपण जी स्पर्धा पाहतायत सन्माननीय आदित्य ठाकरे चषक 2017 या स्पर्धेमधला 2 बलाढ्य संघामधील सामना. माजिद शेख को बुलाया गया है. पहली गेंद घूम के मारा है, क्या मयूर आउट? यस, डीप में कोई गलती नहीं की वहां पे खड़े खिलाड़ी ने. पहला झटका लगता हुआ बाला जूनियर ने अच्छा कैच पकड़ा. हालांकि छोटी गेंद थी, एलिवेशन अधिक नहीं बना पाए थे मयूर. हे आपण पाहू शकता सन्मान्य दिना पाटील साहेब, युवा अधिकारी, युवा संचालक ग्रामीण, कशा आपण फटका खेळला होता, हुकचा फटका खेळला होता. ताकद फटका मात्र क्लिअर करता आलेला नाही मिड विकेटला. आणि मयूर याची खेळी संपुष्टात आलेली आहे. अतिशय चांगली फलंदाजी केलेली आहे. तब्बल 41 धावांची पार्टनरशिप, पाया एक चांगला असलेला आहे आणि संघाला एक चांगली सुरुवात. आता मात्र खेळण्यासाठी येतोय समीर तांगडी. जय भोलेनाथ स्पोर्ट्स सरोली पारा की कैप्टन और मयूरेश स्पोर्ट्स की कैप्टन, आप दोनों को ऑफिशियल कॉल दिया जा रहा है टॉस के लिए. मयूरेश की कैप्टन आ चुके हैं. जय भोलेनाथ स्पोर्ट सरोली पारा के कैप्टन धन्यवाद मित्रों. उत्तम स्पर्धा, उत्तम आयोजन. मयूर पाटील, भूषण पाटील, खारबाव या ठिकाणी त्यांची शुभेच्छा. धन्यवाद दोन्हींचा. तसेच 40+ या संघाचे नामांकित खेळाडू आणि गुरुदत्त मानकुल या संघ कालरोम केनी या स्पर्धेला विशेष म्हणून दिनाजी पाटील साहेब यांना शुभेच्छा पाठवतो. धन्यवाद कालरोम केनी. पंचांचा लेगबायचा इशारा. नावसंख्या झाले 42. हॅलो, माजिद पुणे त्या गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. याला मात्र चेंडू हवेत आहे, मात्र गॅप मधून चेंडू जाते का, मात्र एक चांगलं क्षेत्ररक्षण. एक क्षण तर असं वाटलं की चेंडू गॅप मधून सीमारेषेच्या बाहेर जाईल, मात्र वाइड ऑफ लॉंगनला एक चांगलं क्षेत्ररक्षण. तोपर्यंत मात्र 2 धावा सहजगत्या पूर्ण झालेल्या आहेत. यस, दिलीप पाटिल अभी भी बहुत अच्छी टाइम कर रहे हैं शॉट्स के पीछे और कामरान ने अपने बदन से गेंद को रोका था. धाव संख्या झालेली आहे 44. हॅलो, धन्यवाद मित्रों. पुढील सामन्याची नाणेफेकीसाठी मी आमंत्रित करतो मान्यवर कक्षामध्ये उपस्थित मान्यवर विद्यमान नगरसेवक भिवंडी मनपा आदरणीय श्री दीपकजी नागरे साहेब, सन्मान श्री विजयजी चौधरी साहेब, प्रभुदासजी पटेल साहेब आणि दिलीपजी नाईक, शिवसेना शहर सचिव भिवंडी या सर्व मान्यवरांना विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स मध्ये जायचं आहे. पूल केलेला आहे आणि चेंडू टॉवरिंग 6. याबरोबर 50 धावा पूर्ण होत आहेत. आवश्यकता आपण रिप्ले मध्ये 50 धावा पूर्ण होत आहेत. 32 धावांवर खेळतोय दिलीप पाटील संघाचा कर्णधार, सहारा इंडियन संघाचा. मान्यवर कक्षामध्ये उपस्थित मान्यवर भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक आदरणीय दीपकजी नागरे साहेब, तसेच विद्यमान नगरसेवक दीपक विजयजी चौधरी साहेब, सन्मान्य नगरसेवक प्रभुदास पाटील साहेब, दिलीपजी नाईक साहेब, शिवसेना शहर सचिव भिवंडी या मान्यवरांना विनंती आपण नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स जवळ यायचं आहे. क्या बात है, सभी दिग्गज इस वक्त टॉस बॉक्स में आ चुके हैं और दीना पाटिल जी हमारे साथ भी जुड़ चुके हैं, फोकसमैन युवा अधिकारी.
षटकातील हा शेवटचा चेंडू आहे. याला मात्र ड्राईव्ह केलेला आहे, चेंडू जातोय तो मिड ऑनला वाईट, थोडस एकच धाव आणि मी आपला टॉस बॉक्स मध्ये घेऊन जातोय. धन्यवाद डॉक्टर गवली सर. यहाँ पर मान्यवर सभी मेरे साथ मौजूद है. पहले तो मैं आपका हार्दिक स्वागत करता हूं. ये सिक्का दोनों कैप्टन को बताना चाहता हूं. एक तरफ युवा सेना, युवा अधिकारी हमारे साथ है दीना पाटिल जी, और एक तरफ शिवसेना. मैं दिलीप जी के हाथों में ये सिक्का दे रहा हूं. शिवसेना का है और आया भी युवा सेना. अनेक अनेक धन्यवाद तमाम मान्यवर्स का. और आपसे निवेदन है कि आपको मंच की शोभा बढ़ाना है. कई दिग्गज हमारे साथ जुड़ चुके थे. दिवेकर साहब भी उसमें मौजूद थे. टॉस को जीता है. इन शॉर्ट में पूछना चाहूंगा कि पहला मुकाबला आप खेल रहे हैं, कैसा लग रहा है? पहला मुकाबला तो नहीं है मेरा, ग्रामीण से पहले भी मुकाबला खेल चुके हैं हम, लेकिन बहुत ही अच्छा लग रहा है. रात की रोशनी में खेलने का मजा ही कुछ और है. आपने टॉस जीता है, क्या करना चाहेंगे? फील्डिंग. इसके पीछे क्या रीजन है कि टॉस जीत के फील्डिंग कर रहे हैं? ताकि सामने वाली टीम के अच्छा प्रेशर में कम से कम स्कोर में रोक सके, इसलिए फील्डिंग करना चाहते हैं. ऑल द बेस्ट. जगदीश नाइक, वंडर ऑफ भिवंडी, मेरे साथ है. ये वंडरफुल जो एक्स्ट्रा ऑर्डिनरी क्रिकेट है, आपको कैसा लग रहा है? बहुत अच्छा लग रहा है. आप अगर टॉस जीतते तो क्या करते? बैटिंग ही करते हैं. और आपको बल्लेबाजी दी गई. ये बताइए कि क्या मयूर स्पोर्ट पूरी ताकत के साथ आई है? हाँ, पूरे टीम है. 5 ओवर में कितने रन बनाना चाहेंगे? 50+. All the best. The news from the toss box is Jay Bholenath won the toss. They decided to bowl first. Is back to the commentary box. धन्यवाद सिद्दीक बाबा. दरम्यान षटकातील पुढचा चेंडू, हा चेंडू वळतोय आणि उजव्याच्या खूपच बाहेर जातोय. पंचांचा वाईट बॉलचा इशारा. एक अवंतर धाव मिळते. अवंतर धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 54. 72 धावांचं लक्ष आहे आणि लक्ष्याचा पाठलाग ज्याप्रमाणे करायला हवा त्याप्रमाणे बघायला मिळतोय. यावेळेला मात्र थोडासा फॉलो थ्रू मध्ये चुकतोय गोलंदाज आणि पंच शिवराम वैती या ठिकाणी डेड बॉलचा इशारा करतायत. याला मात्र डायरेक्टच्या बाहेर चेंडूला स्वीप करण्याचा प्रयत्न. पंचांचा वाईट बॉलचा इशारा. 1+1 2 धाव मिळत आहेत. धावसंख्या झालेली आहे 56. यस, कहीं ना कहीं जो नवाब स्पोर्ट्स की गेंदबाजी है वो दबाव में आ चुकी. हालांकि निजाम बहुत अच्छे लेग ब्रेक गेंदबाज हैं, उन्होंने भी वाइड से शुरुआत कर दी. और समीकरण बहुत आसान है, लेकिन क्रिकेट है, इसमें कुछ कहा नहीं जा सकता है कि कब बाजी पलटे. और टेनिस क्रिकेट में वैसे भी मार्जिन ऑफ एरर बहुत ज्यादा कम रहता है. 12 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे. सोपं समीकरण आहे. त्याचं कारण संघाचा कर्णधार खेळपट्टी आहे दिलीप पाटील. रिव्हर्स शॉट खेळलेला आहे. चेंडू हवेत आहे. झेल घेण्याचा प्रयत्न मात्र घेता येत नाहीये डिबिश पॉइंटला आणि दुसरी धाव ही सहजगत्या पूर्ण झालेली आहे. समीर आपलं खातं उघडतंय. तसंही समीर याचा मनपसंत फटका होता, मात्र पॉइंटला क्लिअर करता आलेला नाहीये. 2 धाव पूर्ण होत आहेत. धावसंख्या झाली 58. यस, समीर तांगड़ी की अगर गेंद टांगों पे आई तो उसका असर अच्छा नहीं होता है. निजाम यावेळेला मात्र शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न. निर्धावच्या चेंडूची समाप्ती झालेली आहे. धावसंख्या थांबलेली स्थिर आहे 58. बहुत खूबसूरत लेग ब्रेक गेंद थी. आगे रखा था और अगेंस्ट द टर्न खेलना चाहते थे. दिलीप पाटिल कुछ जाके कान मंत्र दे रहे. अगला मुकाबला जहां पर भोलेनाथ स्पोर्ट ने टॉस जीता है, पहले फील्डिंग करने का फैसला किया है. निजाम यावेळेला पुन्हा एकदा एक चांगला चेंडू पूर्णपणे बीट झालेला आहे. पूर्णपणे चकित झालेला आहे. समीर तांगडी याला अबू स्पोर्ट कडून हार्दिक शुभेच्छा. स्पेशल विकी म्हात्रे यांनी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. मात्र समीर तांगडी पास झालेला आहे. देखना है क्या वो हिट विकेट आउट हुए? नहीं,
बोल्ड हो गए, गेंद यष्टीचित केलेला आहे, यस यष्टीचित केलेला आहे, स्टंपिंग केलेलं आहे. यस, यष्टीचित केलं होतं, स्टंपिंग केलं होतं. बॅट जर आपण बघितली क्रीज मध्ये पोहोचलेलं नव्हतं समीर तांगडी. दुसरा फलंदाज बाद झालेला आहे, धावसंख्या 58. चौथं षटक हे मार्गस्थ आहे. सहारा इंडियन्स संघासमोर 72 धावांचं लक्ष्य आहे. मित्रांनो, सिटी पूल मधला आजचा हा दुसरा सामना आहे. पहिल्या सामन्यामध्ये भिवंडी टायगर विलासार फॅम भिवंडी टायगर संघाने बंटी स्पोर्ट संघाला सहजगत्या पराभूत केलं. आणि दुसऱ्या सामन्यामध्ये जर बघितलं आपण तर सहारा इंडियन संघ विजयाकडे वाटचाल करतोय. आतिश पाटिल वेले ने इस वक्त सहारा इंडियंस को ऑल द बेस्ट कहा है. 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी जी आवश्यकता आहे ती 14 धावा. षटकातले 3 चेंडू फार महत्वाचे ठरणार आहेत. निजाम यावेळेला पुन्हा एकदा यष्टीचित करण्याचा प्रयत्न होतोय, अपील केलं जात आहे. आणि पंचांनी तिसऱ्या पंचांची मदत मागितलेली आहे. बहुत खूबसूरत लेग ब्रेक गेंद थी, आगे खींचा था वहां पे बैट्समैन को, बहुत ही खूबसूरत लेग ब्रेक. निजाम ने अपनी टीम को वापस मैच में खींचने की कोशिश की. ये देखिए आरेश ने अधूरे मन से खेला था और तीसरे अंपायर की मदद. पंचांना थोडस स्लो मोशन बघायचंय. आमचे रेजिमेंट सुद्धा हृदयाचे ठोके वाढवत आहेत. आणि पंचांचा या ठिकाणी तीसऱ्या पंचांचा निर्णय के फलंदाज बाद है. यस, बल उनका बल्ला हवा में था जब बेस को ऑफ कर दिया था विकेट कीपर ने. आउट हो गए, लाल बत्ती जलती भी. अब हम कह सकते हैं कि नवाब स्पोर्ट्स मैच में वापसी करती भी. आता मात्र जिंकण्यासाठी जी आवश्यकता आहे 8 चेंडू आणि 14 धावा. 8 चेंडू आणि 14 धावा. गवली सर, ये जो 2 गेंदे ये इस मैच की बहुत ही निर्णायक गेंदे. पण संघाचा कर्णधार दिलीप पारदनूर खेळपट्टीवर आहे, हे विसरून चालणार नाही. 35 धावांवर खेळतोय. अँकर रोल सलामीला आलेला आहे आणि सामना जिंकायचा असेल तर वन हॅज टू प्ले अँकर रोल आणि पार्टनरशिप ही सुद्धा फार महत्वाची असते. मयूर आणि दिलीप पाटील यांनी चांगली पार्टनरशिप. त्यानंतर मात्र समीर त्यांनी लवकर बाद झाला होता. हरीश हा सुद्धा शून्यावर परतलेला आहे. नहीं, दिलीप पाटिल जब तक रहेंगे आशाएं ऊपर रहेंगी सारा इंडियंस की. निजाम याला मात्र आडव्या बॅटने ब्लाइंड स्विंग. कुठल्या प्रकारे चेंडूवर नजर न ठेवता फटका खेळण्याचा प्रयत्न. निधावच्या रूपात चेंडूची समाप्ती. बहुत खूबसूरत गेंदबाजी, लेग ब्रेक गेंदबाजी का कमाल. फिरकी गोलंदाजी में फंसते हुए बैट्समैन. निक्की आणि निधी नाईक कारिवली, विशेष करून दिलीप तुम्हासाठी त्यांच्या शुभेच्छा. धन्यवाद निक्की आणि निधी. यावेळेला मात्र भिरकावून दिलेला आहे आणि चेंडू टिप वाडीश मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर जातोय. 6 धावांसाठी षटकार. औषधा रिप्ले मध्ये कशा फटका खेळलेला आहे. पुल केला होता अराउंड द ऑफ स्टंप. बिल्कुल टर्न होने का इंतजार किया था, गेंद को आने दिया था. 5 अच्छी गेंदें और 1 खराब गेंद, मैच का जो ओवर का मजा है वो किरकिरा हो जाता है. आता मात्र जिंकण्यासाठी 64 धावा झाल्यात. 6 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. आता मात्र समीकरण सोबत चेसिंग कंपल्सरी आहे. चेसिंग कंपल्सरी आहे. 6 चेंडू आणि 8 धावा. हायस्कोरिंग सामना जरी असला तरी मात्र एक रंगतदार अवस्थेमध्ये प्रेक्षकांना बघायला मिळालेले आहे. त्याचं कारण जेव्हा हायस्कोरिंग सामना असतो तेव्हा पॉवर प्ले मध्ये चांगली फलंदाजी करण्याची आवश्यकता असते
आणि ते काम मात्र चोख बजावलं होतं मयूर आणि दिलीप पाटील यांनी. आंतरराष्ट्रीय खेळामध्ये सुद्धा कित्येक वेळा आपण बघितलेलं आहे हाय स्कोरिंग सामन्याचा पाठलाग करताना पॉवर प्ले मध्ये एक चांगली फलंदाजी होणं फार गरजेचं असतं. मान्यवर कक्षामध्ये आपण पाहू शकता कित्येक मान्यवर या स्पर्धेचा आनंद घेताना. अंतिम षटक हाताळण्यासाठी कोण येतोय बघायचंय. माजीद येतोय. अजूनही खेळपट्टीवर संघाचा कर्णधार दिलीप पाटील आहे आणि एक आनंद आहे ज्याने एक अप्रतिम षटकार मारला होता आणि आपल्या संघासाठी विजयाचं समीकरण सोपं केलेलं आहे. वीर तानाजी दापोडे ए आणि वीर तानाजी दापोडे बी 40+ या दोन्ही संघाने एक विनंतीशील जे आपण पाहता स्वर्गीय सकाराम माधू पाटील स्टँड त्या स्टँड मध्ये येऊन दोन्ही संघांनी बसायचं आहे. दोन्ही संघाचे संघानिक आणि खेळाडू. माजीद याला मात्र खेळण्याचा प्रयत्न चेंडू मात्र पॅचवर धावत असा येत नाही. मिडऑफला कुठलाही क्षेत्ररक्षक नाही. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. मित्र खरोखर या स्पर्धेमध्ये उत्तम कामगिरी होतं दिलीप आणि दिलीप यांच्या भाची निक्की आणि निधी कारिवलीने त्यांना शुभेच्छा देत धन्यवाद दोन्हींचं. आता मात्र 5 चेंडू आणि 6 धावा सोपं समीकरण. जहां पे 1 रन था वहां 2 रन बने और अभी भी दिलीप पाटिल टीम के कप्तान फिनिशर बनने की कोशिश कर रहे हैं. तालुका कार्यकारी सदस्य शिवसेना दत्ता पाटील यांनी सुद्धा हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत सारा इंडियन संघाला. माजीद यावेळेला मात्र एक चांगला चेंडू आहे. अप्रतिम चेंडू निधावच्या रूपात चेंडूची समाप्ती. Yes, a lovely delivery indeed around the office stump. Fuller length from Majid. Have a look at that. Beautiful ball. Dilip tried to drive this around the office stump. यानंतर आमच्याकडे एक सूचना आलेली आहे कॉमेंट्री बॉक्स मध्ये. ऑर्गनायझिंग कमिटी आणि पंच कमिटी 5 षटके आपणास 25 मिनिटात पूर्ण करायचे आहेत. आपण जर पूर्ण केले नाहीत तर आपणास पेनल्टीचा सामना करावा लागेल. 25 मिनिटात 5 षटके पूर्ण करायचे आहेत. माजीद याला आता पुन्हा एकदा बॅटच्या बॅक टू द बॉलर. मात्र 1 धाव पूर्ण केली जाते. सामन्यामध्ये एक संघर्ष बघायला मिळणार आहे. रोमांच बघायला मिळणार आहे. चेसिंग कंपल्सरी है. थ्रिलिंग क्लाइमैक्स आता हुआ चेसिंग कंपल्सरी है. चाहे सिटी क्रिकेट हो चाहे ग्रामीण क्रिकेट हो चेसिंग कंपल्सरी है. 3 गेंदों में अब जीतने के लिए 5 रन. सिटी क्रिकेट में इस साल जितने भी मैचेस हो रहे हैं वो बहुत ही कट टू कट हो रहे हैं. एक बात सुन ले, आने वाली टीमें 25 मिनट का 5 ओवर के लिए समय दिया गया है अंपायरिंग पैनल और ऑर्गेनाइजिंग कमेटी की तरफ से. उल्लंघन करने पे आपको पेनल्टी हो जाएंगी. खेळलेला चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि झेल सुटतोय. आणि या निर्णायक धावा ठरू शकतात कारण 3 धावा पूर्ण होत आहेत. कैच नहीं मैच छोड़ दिया वहां पे खड़े खिलाड़ी ने. मैं तो कहूंगा कैच नहीं मैच छोड़ दिया है. अब कमर पे हाथ दे के क्या होगा जब सांप गुजर जाए तो लाठी लकीर को पीटने से कुछ भी नहीं होता है. हे पाहू शकता कशा प्रकारे झेल सोडलेला आहे मित्र म्हणून की कॅच नाही तर मॅच सोडलेली आहे. 3 धावा मिळत आहेत. त्यामध्ये धावसंख्या वाढलेली आहे. साईनाथ सुकीत चौधरी यांनी सुद्धा या स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. देखना है जरार मुल्ला ने कुछ आके कहा है. बची हुई 2 गेंदों पे अभी भी जीतने के लिए कंपलसरी
चेसिंग कंपल्सरी है, 2 रन चाहिए. 2 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. यामध्ये ड्राईव्ह केलाय चेंडूला, चेंडू जातोय तो लॉंगॉन, थोडासा वाईड, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय, धावबाची शक्यता अपील केली जाते. याचबरोबर तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवला जातोय. अब देखना है कि तीसरे अंपायर के हाथ में अब इस मैच का नसीब दे दिया गया है. ये बहुत ही क्रूशियल मोमेंट है इस मैच का. ये देखिए थ्रो बहुत अच्छा पहुंचा था डीप से. विकेट कीपर जरार मुल्ला की बढ़िया कोशिश. पंच रुपेश सावंत यांना स्लो मोशन मध्ये, सुपर फाईन मोड आणि स्लो मोशन मध्ये बघायचं आहे, कारण या क्रुशियल या ठिकाणी निर्णय द्यायचा आहे, कारण सामना जो आहे अतिशय क्रुशियल मोड मध्ये पोहोचलेला आहे. चेसिंग कंपल्सरी आहे दोन्ही संघ, विशेष करून फलंदाजी करणाऱ्या संघाला विशेष सूचना असेल, चेसिंग कंपल्सरी आहे. कि देखिए धोनी के अंदाज में जरार मुल्ला ने बेल्स गिरा दिए. तीसरे अंपायर का निर्णय अभी भी आना बाकी है. अजूनही पुन्हा एकदा रुपेश सावंत ऍक्शन रिप्ले मध्ये पाहणार आहेत, कारण स्लो आणि सुपर फाईन मोड मध्ये बघायचं आहे. आमचे फैज रईसी या ठिकाणी येणार आहेत, कारण क्रुशियल डिसिजन असणार आहे. जर फलंदाज बाद झाला तर शेवटच्या चेंडूवर संघर्ष, आणि जर फलंदाज क्रीज मध्ये सुखरूप पोहोचला तर मात्र सरळ सहारा इंडियन संघ विजयी घोषित करण्यात येईल. त्यामुळे हा जो निर्णय आहे हा क्रुशियल असणार आहे. देखना है कि तीसरे अंपायर अभी भी प्रतीक्षा कर रहे हैं. फिर से अल्ट्रा स्लो मोशन में अंपायर रुपेश सावंत, ये देखिए थ्रो को कलेक्ट किया था, बहुत बढ़िया कलेक्शन जरार मुल्ला का, और अब जाकर उन्होंने पूरी रीच को अपने इस्तेमाल किया. ये अल्ट्रा स्लो मोशन में आता हुआ निर्णय रिप्ले दिखाया जा रहा है. आणि तिसऱ्या पंचांचा या ठिकाणी निर्णय होते फलंदाज बाद. यस, अब मुकाबले में थ्रिलिंग क्लाइमैक्स, एक गेंद और एक कंपलसरी रन. एक गेंद पे एक कंपलसरी रन चाहिए. बहुत बड़ी विकेट. दिलीप पाटिल बढ़िया बल्लेबाजी करने के बाद आउट हो गए. फील्ड सजावट करायची, छत्ररक्षण लावून घ्यायचंय. शेवटचा चेंडू आणि एका धावेची आवश्यकता आहे. एक बात तो जरूर है गवली सर, मैच कोई भी जीते, दोनों टीमों ने क्रिकेट की जीत कर दी है और आदित्य ठाकरे कप की जीत कर दी है. एक चेंडू आणि एका धावेची आवश्यकता, कारण चेसिंग कंपल्सरी आहे. आज जो क्वार्टर फायनलचा सामना झाला होता तो सामना सुद्धा टाय झाला होता, मात्र चेसिंग कंपल्सरी असल्यामुळे गावदेवी अंजीर संघ हा विजय झाला होता आणि सेमीफायनल मध्ये संघाने प्रवेश केला होता. यह सिटी में अंजुमन और जीएम का मुकाबला टाई हुआ था. चेसिंग कंपल्सरी थी, जीएम वो मुकाबला हार गई. बरेच सामने टाय झाले. गावदेवी भिनार आणि सुजाता पिंपलास या संघाचा सामना सुद्धा टाय झाला होता, मात्र चेसिंग कंपल्सरी असल्यामुळे गावदेवी भिनार संघ विजय प्राप्त केला होता. अभी तक 3 मुकाबले, 2 गिरामीन के और 1 सिटी के मुकाबले टाई पे छूटे हैं. 1 गेंद और 1 रन. एक चेंडू आणि एका धावेची आवश्यकता आहे. थोडस अम्ब्रेला फील्ड. ऐसी स्थिति में कई फील्डर सोचते हैं कि गेंद उन तक ना आए तो अच्छा है. याला हलक्या हाताने खेळलेला चेंडू.
आणि याचबरोबर एक धाव पूर्ण केली जाते आणि सहारा इंडियन संघ विजय प्राप्त करतोय. अभिनंदन सहारा इंडियन. Yes, congratulations Sahara Indians and Baban Patil, Dilip Patil, hard luck Nurullain Sheikh, hard luck Nawab Sports. या सामन्याचा मॅच दिलीप पाटील मी आपल्यास घेऊन जातोय व्हीआयपी कक्षामध्ये मोहन भोईर यांच्याकडे. धन्यवाद. Hard luck Zarar Mullah who played a superb knock. Dilip Patil is the man of the match, the captain of Sahara Indians. धन्यवाद गवळी सर. मित्रो खरोखर अतिशय रंगत आणि चुरशीचा आपण सामना पाहिला. मात्र एक विजय संपादित झाले होते त्या ठिकाणी सारा इंडियन संघाचा आणि त्या संघातील सामनावीराचा पुरस्कार पटकावला होता दिलीप याने. दिलीप आपण व्यासपीठावर याचा आहे. सामन्यातील सामनावीरचा पुरस्कार मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिलीप आपण स्टेजवर याचा आहे. मान्यवर कक्षामध्ये उपस्थित मान्यवर दिलीप आपण स्टेजवर याचा आहे. मान्यवर कक्षामध्ये उपस्थित मान्यवर भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक तथा गटनेते शिवसेनेचे सन्माननीय दिलीपजी गुळवी साहेब आपण आपल्या शुभ हस्ते जे आकर्षक ट्रॉफी आहे आणि मित्र सिम्फ्रा शिवसाई इन्फ्राचे प्रोजेक्ट मोनीजी पाटील, सागर पाटील आणि दिग्विजय पाटील यांच्याकडनं आम्हाला जी आकर्षक ट्रॉफी बाद झालेली आहे ती दिलीपजी गुळवी साहेब आपण आपल्या शुभ हस्ते त्या ट्रॉफीचे वितरण करायचं आहे. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी दिलीप. त्यानंतर आकर्षक असं गिफ्ट टेम्पल आहे मित्रो. वैष्णवी कोटिंग पावडर प्रोप्रायटर विजय नथू पाटील यांच्याकडनं आम्हाला आकर्षक गिफ्ट टेम्पल या ठिकाणी प्राप्त झालेले आणि वितरण करण्याची विनंतीशाल भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक दीपकजी नागरे साहेब आपण आपल्या शुभ हस्ते गिफ्ट टेम्पल द्यायचं आहे. त्यानंतर विद्यमान सदस्य ग्रामपंचायत दापोडे सन्मान श्री गजाननजी पाटील साहेब पुढील जे गिफ्ट टेम्पल ते आपण द्यायचं आहे. आणि पुढील गिफ्ट टेम्पल देण्यासाठी मी आमंत्रित करतोय माजी सरपंच ग्रामपंचायत वडपे आणि तंटामुक्ती समिती विद्यमान अध्यक्ष आदरणीय सुनीलजी पाटील साहेब आपण पुढे यायचं आहे. सुनीलजी पाटील साहेब माजी सरपंच ग्रामपंचायत वडपे आणि तंटामुक्ती समितीचे विद्यमान अध्यक्ष. दिलीप खरोखरच अतिशय रोमहर्षक असा सामना आपण पाहिलात. प्रेक्षकांची मन जिंकणार आपण सामना पाहिला. साईनाथ सुखी चौधरी यांनी या स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. धन्यवाद. पंचानी सामन्याला सुरुवात करायची आहे. दिलीप खरोखर अतिशय रंगत आणि चुरशीचा सामना आपण पाहिलात. प्रेक्षकांची मनोरंजन मान्यवरांचं मनोरंजन झालं आणि एक सरता विजय आपण प्राप्त केला होता. काय फिलिंग होतं? नाही, खूप छान वाटतंय की स्वतः कर्णधार असून एवढी चांगली पारी करायची म्हणजे खूपच चांगलं वाटतं. धन्यवाद. ऑल दी बेस्ट अँड नेक्स्ट मॅच दिलीप. तर मित्र पुण्याच्या मी सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. सन्माननीय आदित्य ठाकरेच्या